या महाराष्ट्र राज्याचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या मामा, वीर एकलव्य यांना कोटी कोटी नमन करतो। आणि आज आपण ज्या धर्तीवर आहेत ते म्हणजे आपली सप्तशृंगी माता, हिला पण कोटी कोटी नमन करतो। आणि शगन दादा जाधव हे आम्हाला 2 दिवसापूर्वीच भेटले। तसेच आपले नांदुरीचे सरपंच राऊत दादा हे पण आम्हाला काल परवाच्या दिवशी भेटले। त्यांनी जो विषय आम्हाला सांगितलं की असं प्रकारचं जे काही सप्तशृंगी गडावर जे मनमानी कारभार चालू आहे, 10 तोंडे, त्याचा एक पण तोंड पाहिला नाही आजपर्यंत आम्ही। आणि त्या 10 तोंड्याला आणि त्याचे जे काही सहकारी असतील त्यांना एकच सांगायचंय की जोपर्यंत आदिवासी शांत आहे तोपर्यंत शांत आहे, त्याला संत समजू नका। पण आदिवासी जर एकदा पेटला तर कोणाच्या बापाला घाबरत नाही। आणि जे 10 तोंडे, मला वाटतं काहीतरी आपल्या महिलांचे बोलू नये, पण महिलांचे कपड्यांचे फोटो व्हायरल केले त्याने, तर त्याला आई बहिणी आहेत की नाही ते पण विचारायचंय मला। आणि ज्याच्या अंडरमध्ये येत असेल धर्मदाय आयुक्त, त्यांना विनंती आहे, इथं जे कोणी पत्रकार बंधू असतील त्यांना मला सांगायचे की त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा। त्यांना विनंती आहे, जर या सप्तशृंगी गडावर, हे पूर्ण कळवण तालुका पेसामध्ये येते, पेसा ग्रामपंचायत आहे, या ठिकाणी जर आदिवासी बांधवांना, बहुजन बांधवांना जर रोजगार मिळत नसेल तर आम्ही ते दादा तर बसले आहेत, परंतु आम्ही 2 ते 3 दिवस वाट बघणार आहे। नाहीतर जर आमच्या बहुजन समाजातील माणसांना या ठिकाणी रोजगार मिळत नसेल तर आम्ही एक पण गाडी येऊ देणार नाही, आम्ही खालीच रस्ता अडू। काय कारवाई करायची ते करा। आमचे मार्गदर्शक सुदाम भाऊ त्यांनी सांगितलं की कायदेशीर चालणार, परंतु कधीपर्यंत? जर हे लोक आपल्यावर असं अत्याचार करत असतील तर कधीपर्यंत ऐकायचं? दादा तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि वेळ आली तर आम्ही हायवे पूर्ण बंद करू, सप्तशृंगी गडावर येणाऱ्या जेवढ्या गाड्या आहेत ते पूर्ण बंद करू। हे आज आदिवासी संघटना म्हणून तुम्हाला शब्द देतो। आणि जे सुदाम भाऊंनी सांगितलं की कायदेशीर, ज्या काही कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या आम्ही चालू ठेवू, निवेदन असतील त्याच्यानंतर आता इथून आम्ही जाणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, या ठिकाणी पण आम्ही निवेदन देणार आहेत। त्यांना पण आम्ही सांगणार आहेत की जर 2-3 दिवसात या 10 तोंड्याची इथून हाकलपट्टी केली नाही तर आम्ही सर्व आदिवासी संघटना या ठिकाणी जो कळवण नाशिक हायवे आणि सप्तशृंगी गडावर येणार रस्ता आहे तो रस्ता पण आम्ही अडवू। धन्यवाद। जोहार, जय आदिवासी, जय शिवराय। धन्यवाद।